उपवासाच्या दिवशी केलेल्या आहारात आणि दैनंदिन जेवणात खूप फरक असतो. या फरकामुळे उपवासाच्या दिवशी लोक खूप उत्साही पण असतात, पण दुसऱ्या दिवशी भोवळ, मळमळ, गॅस, ऍसिडिटी सारख्या समस्या होतात. म्हणून उपवास सोडताना काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. उपवासाच्या दिवशी सकाळीच फळे खाऊ नका. उपाशी पोटी फळांचं सेवन केल्याने गॅस होण्याची शक्यता असते. त्याशिवाय वेफर, चिवडा वगैरे तळलेले पदार्थ खाणं टाळा. सकाळी उकडलेली रताळी तुम्ही खाऊ शकता. तसेच उपवासाच्या दिवशी साबुदाण्यापासून बनवलेले जड पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे पचन संस्था तुमची बिघडू शकते. उपवासाला साबुदाण्याचे वडे, थालीपीठ, खिचडी किंवा वेफर्स असे पदार्थ तुम्ही खाल्ले असतील तर त्यानंतर तुम्ही ताकाचं सेवन अवश्य करा. ताक प्यायल्याने जड पदार्थ देखील सहजरित्या पचले जातात. तुम्हाला उपवासाच्या दुसऱ्या दिवशी पचनाशी संबंधित समस्या जाणवत असतील तर उपवास सोडताना कोणतेही तेलकट, तुपकट पदार्थ खाऊ नका. तसंच उपवास सोडताना चहा किंवा कॉफी घेऊ नका. त्याऐवजी उपाशी पोटी कोमट पाण्यात मधाचं सेवन करा.